नमस्कार, मी वैशाली। राज्यात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरित्या खाली आला आहे। आज 25 डिसेंबर सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। येत्या 24 तासांत थंडीची ही लाट कायम राहणार का आणि तुमच्या जिल्ह्यात तापमान किती असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे। चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज। सध्याची हवामान स्थिती। सर्वात आधी पाहूया आज सकाळी राज्यात थंडीची काय स्थिती होती। राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून काही ठिकाणी तर तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे। आज सकाळी यवतमाळ येथे सर्वात कमी म्हणजे 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अहिल्यानगरमध्ये 8.5 अंश तर पुणे शहरातही शिवाजीनगर हे तापमान 9.8 अंशांपर्यंत खाली आले होते। विदर्भातही थंडीने चांगलाच जोर पकडला आहे। गोंदियात 8.5 अंश तर नागपूरमध्ये 9.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान होते। थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे। हे वारे अजूनही राज्यात वाहत असल्यामुळे पुढील 24 तासांतही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। उद्याचा अंदाज 26 डिसेंबर। आता पाहूया हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा। उद्या सकाळसाठी म्हणजेच 26 डिसेंबरसाठी काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसाठीही हा इशारा देण्यात आला आहे। राज्याच्या इतर भागांत कोणताही मोठा इशारा नाही, पण थंडीचा प्रभाव सर्वत्र जाणवणार आहे। आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना। आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही। फवारणी पंप, पिठाची गिरणी, पॉवर वीडर तसेच शेती संरक्षणासाठी लागणारी काटेरी तार किंवा जाळी अशी सर्व उत्पादने आता इंडिया मार्टवर अगदी योग्य दरात उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।